श्री स्वामी समर्थ। आज आपण पोहेचा चिवडा बघणार आहोत। ज्यांना पोहेचा चिवडा खूप आवडतो पण तेलकट आवडत नाही खायला, कमी तेलात हवा आहे चिवडा, तर ही रेसिपी नक्की बघा। फक्त 2 चमचे मी या तेलात हा चिवडा तयार केला आहे। इथं मी 4 वाटी पोहे घेतलंय। या वाटीने मापून घेतले पोहे। आपलं साधं पोहे स्वस्तिकचं, जास्त बारीक नाही जास्त जाडी नाही। हे पोहे छान मी गाळून घेतले, त्याच्यातली जे काळी कचरा आहे तो काढून घेतलाय। छान असं चाळणे चाळून बघा, असं पोहे जास्त बारीक नाही जास्त जाडी नाही। नॉर्मल पोहे घेतले मी। आपल्याला छान आपलं चाळणे चाळून घेतले बघा, त्याच्यातली जी घाण आहे ते आपण फेकून देऊ आणि त्याच ताटात मी हे पोहे काढून घेणार आहे साफ केलेलं। आता इथं मी मिक्सरचं भांड घेतलंय, त्यात 1 चमचा जिरं, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे धने घेतले, अख्खे धने, आणि चवीनुसार चटणी घेतली आहे। तुम्हाला कमी जास्त कसं लागतं ते घेऊ शकता तुम्ही। आणि अर्धा टीस्पून हळद घेतली। या मसाल्यामुळे एकदम छान चव येते चिवड्याला। हिंग घेतले चिमूटभर आणि चाट मसाला घेतलाय। हे मी चवीनुसार मीठ घालून घेतलंय। थोडी साखर घातलीये, साखरेमुळे चिवड्याला छान चव येते थोडीफार। आता याला छान आपण बारीक करून घेऊ। हे बघा छान असं बारीक करून घेतलंय मी। एकदम झटपट तयार होणार हा चिवडा आहे आणि एकदम कुरकुरीत होतो, हलका फुलका एकदम। इथं मी कढई ठेवली तापायला, त्यात आता आपलं जे पोहे आपण गाळून घेतलेलं ते घालून घेणार आहे। त्याला छान आपण मंद आचेवर छान ते पोहे शेकून घेऊ, म्हणजे त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल आणि पोहे आपलं कुरकुरीत होईल एकदम। बघा याच्यात मी 1 थेंब तेल वापरलं नाहीये। खूप टेस्टी आणि एकदम छान लागतो हा चिवडा। न तळता आपण हा चिवडा तयार करणार आहोत। बघा असं छान त्याला चाळत राहायचं, म्हणजे ते एकसारखं सगळीकडे भाजलं जाईल। बघा असं थोडंसं भाजलं गेलं, असं कुरकुरीतपणा वाटतो, हलकं हलकं होतं पोहे। आपल्याला 4 वाटी पोहे भाजायला आपल्याला 15 मिनिटं लागलेत। बघा थोडंसं लाल लाल होण्यात आलं। जेवढं पोहे आपण छान भाजलं तेवढं आपलं चिवडा कुरकुरीत होईल। बघा असं हलकं हलकं व्हायला लागले आपले पोहे। इथं आपण मी गॅस बंद करून घेते आणि पोहे आपण ताटात काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ। आपण थोडं पसरवून घेऊ। थोडं सुरुवातीला ते थोडासा हाताला ओलसर लागेल, पण जसं थंड होईल तसं कुरकुरीत होत जाईल ते। बघा असं पसरवून घेतलंय मी। आता इथं मी कढई तापायला ठेवली परत। ही आपली पोह्याची कढई तापलेली होती, त्याच्यात मी आता हा धुतलेला कढीपत्ता घालून घेतला, म्हणजे कढीपत्त्याचं जे मॉइश्चर आहे ते सगळं निघून जाईल आणि चिवडा आपला कुरकुरीत होईल। कारण जर कढीपत्ता आपण थोडा ओला राहू दिला तर त्या मॉइश्चरमुळे आपला चिवडा नरम पडू शकतो। बघा कढीपत्ता छान कडक होऊन गेला आपला। आता इथं मी बघा 2च चमचे मी तेल घातलंय चिवड्यासाठी। आता मी यात शेंगदाणे घालून घेते अर्धी वाटी। तुम्ही यात तुमच्या आवडीनुसार खोबरं किंवा बेदाणे, बदाम, काजू घालू शकतात। शेंगदाणे पण आपण छान लाल होऊन पर्यंत भाजू देऊ, त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाईल। बघा आपले शेंगदाणे छान लाल झाले। आता त्यात मी कढीपत्ता घालून घेते। एकदम सिंपल आणि झटपट आणि एकदम चविष्ट होतो हा चिवडा। तुम्ही ज्या तयार करा तुम्हाला असं वाटतं की हा आपण बाहेरूनच आणलाय विकतचा। एकदम छान कलर पण येतो या चिवड्याला। बघा आपला कढीपत्ता शेंगदाणे छान तळलं गेला। आता यात मी जो तयार केला होता मसाला तो घालून घेऊ आपण।
असं छान आपण मसाला आपण आधी, कारण आपण सडक कच्चं टाकलो त्यात म्हणून हे छान तळून घेतलाय मसाला. आणि याच्यात आता आपण भाजलं जे आपलं पोहे होतं ते घालून घेतलं. आता बघा याला छान मिक्स करून घेऊ. आता वरून आपल्याला काही टाकायची गरज नाही, कारण आपण मसाल्यामध्ये सगळं वस्तू टाकलेल्या होत्या. बघा 3 स्टेप मधला आपला हा चिवडा तयार होतो. तुम्हाला संध्याकाळी चहाच्या वेळेस भूक लागली, छोट्या भुकेसाठी हा चिवडा एकदम परफेक्ट आहे. बघा आपण हे छान आता मिक्स करून घेऊ. जसं आपण मिक्स करत जाऊन जसं पोहे गरम होईल तसं त्याला कलर येईल छान. सुरुवातीला तो व्हाईट व्हाईट दिसतो, नंतर त्याला कलर चढतो. बघा पिवळा व्हायला लागलाय आपला चिवडा, छान येलो येलो दिसतोय. आता मी इथं गॅस बंद करून घेतला आणि पोहे आपण थंड करायला ठेवणार आहेत, म्हणजे ते कुरकुरीत होईल थंड झाल्यावर. बघा मी चुरून दाखवते. बघा किती छान चुरलं गेलंय, एकदम आपला चिवडा कुरकुरीत झालाय. 4 वाटी पोहे होतं, 2च चमचे तेलात आपला हा चिवडा तयार झालाय. हा चिवडा तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा. चिवड्याची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चिवडा झाल्या करून पाहिल्यावर कसा झाला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.